नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या संवर्गाची 16 पदे आणि क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाचे 1 पद भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार तुमची येथे निवड करण्यात येणार आहे। आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 30,000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे। तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 9/9/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रशासकीय अधिकारी आस्थापना राजावाडी रुग्णालय येथे शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून सादर करायची आहेत। तर हे अर्ज तुम्हाला याच रुग्णालयाच्या आस्थापनेमध्ये 1027 रुपये अर्ज शुल्क भरून मिळणार आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवा की ही अर्ज शुल्क भरल्याची पावती जोडूनच तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे। तसेच यापूर्वी सादर केलेले आणि पोस्टाने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही। तर सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच सदर पदांकरतांची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि वेतन बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर येऊ आजच्या जाहिरातीकडे। तर परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या संवर्गाची एकूण 16 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 30,000 रुपये पगार मिळणार आहे। त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये पगार मिळणार आहे। त्यानंतर या पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर सर्वसाधारण म्हणजेच खुला प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीयांच्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे। त्यानंतर सदर पदांची शैक्षणिक अर्हता आपण बघू। तर स्टाफ नर्स या पदाकरता उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी हा 3 किंवा 3.5 वर्षांचा डिप्लोमा धारक असावेत। त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडून नोंदणीकृत असावे। त्यानंतर उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत। आणि त्यानंतर उमेदवार संगणक विषयक MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारक असावेत। त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाची शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या। त्यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू। तर या पदांच्या सेवा प्रवेश नियमांनुसार विहित केलेल्या अर्हता, अटी, शर्ती पूर्ण करीत असलेल्या पात्र उमेदवारांनी त्यांच्या अंतिम वर्षातील प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे। सदर पदांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।